नमस्कार मित्रांनो, प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरला कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर त्याची एक अशी अपेक्षा असते की साईटवर आपल्याला खूप चांगलं काम करायला मिळावं. आपण जे काही कॉलेजमध्ये शिकलेलो आहे ते सर्व काही आपल्याला करायला मिळावं. पण मित्रांनो, काही वेळा असं होतं की कॉलेजमध्ये शिकलेलं जे ज्ञान असतं, आपण जे कॉलेजमध्ये ज्ञान घेतलेलं असतं, टेक्नॉलॉजी शिकलेल्या असतात, मेथड शिकलेल्या असतात, काही प्रॅक्टिकल्स पण शिकलेले असतात. ते आणि साईटवर असलेलं ॲक्च्युअल काम याच्यात तफावत आढळते. थोडं अंतर सापडतं. आणि कदाचित यामुळे सिव्हिल इंजिनिअरचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. त्याला असं वाटतं की आपण सगळं तर शिकलेलो आहे, पण साईटवरती काहीतरी वेगळंच दिसतंय आणि वेगळंच करायला लागतं. ही गॅप जी आहे थेअरी आणि प्रॅक्टिकल मधली, ही गॅप भरून काढायचं काम आम्ही आमच्या प्रॅक्टिकल कोर्समधनं करतो. आम्ही सिव्हिल इंजिनिअरसाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम करतो. या प्रॅक्टिकल कोर्सचाच एक छोटासा तुकडा, एक छोटासा भाग आज आपण इथे आजचा सब्जेक्ट म्हणून घेतोय. तो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग अस्पेक्ट्स इन टॉयलेट कन्स्ट्रक्शन. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की टॉयलेट हा एरिया अतिशय छोटा असतो, त्यात असं काय काम करायला लागतं? तर मित्रांनो, खरं सांगायचं तर टॉयलेट हा जो छोटा एरिया आहे कुठल्याही फ्लॅटमधला, रेसिडेन्शियल बिल्डिंगमधला, त्यात जास्तीत जास्त लक्ष देऊन काम करायचं असतं. त्यामुळे आज आपण थोडक्यात बघणार आहोत की तिथे आपण काय काय करायला पाहिजे, त्याचे इंजिनिअरिंग अस्पेक्ट काय आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जबाबदाऱ्या काय आहेत. आज आपण जे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत ते पॉइंट्स एक 5 ते 6 पॉइंट्स मी हायलाइट केलेत. तेवढ्यावरच आपण डिस्कशन करूयात आज. डिफेक्ट्स इन टॉयलेट्स, व्हाय टॉयलेट कॉस्ट इज मोर. नंतर काही गुड डिझाईन प्रॅक्टिसेस आपण डिस्कस करणार आहोत. सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ टॉयलेट फिटिंग अँड फिक्चर्स आणि गुड कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस. सगळ्यात शेवटी आहे क्वालिटी चेक्स. काम करताना, काम झाल्यानंतर कोणकोणते क्वालिटी चेक्स आपण बघायला पाहिजे, त्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. पहिला आपला पॉइंट आहे डिफेक्ट्स. टॉयलेट एरियामध्ये डिफेक्ट कोणकोणत्या कारणामुळे येऊ शकतात, तर ते मेनली 2 भागात डिवाइड आपण करूयात. एक टायलिंग मध्ये आणि दुसरं प्लंबिंग मध्ये. तर टायलिंग मध्ये काय काय डिफेक्ट येऊ शकतात मित्रांनो? जर त्याचा स्लोप प्रॉपर नसेल तर पाण्याचं स्टॅग्नेशन होऊ शकतं. स्टॅग्नेशन झालं तर ते शेवाळं जमू शकतं आणि ते फ्लोअर स्लिपरी होऊ शकतात. किंवा फ्लोरिंगला ग्लॉसी टाईल लावलेले असतील, मॅट फिनिश नसतील लावल्या तरी फ्लोअर स्लिपरी होऊ शकतात. त्यानंतर वॉल टाईल्समध्ये जर बघितलं तर अनइव्हननेस टाईल लावल्यानंतर आपल्याला जाणवतो. त्यानंतर टाईल लावताना आपण व्यवस्थित नाही लावल्या तर त्याला हॉलो साऊंड क्रिएट होतो. म्हणजे काय, तर टाईल निघून आल्यासारखं आपल्याला वाटतं आणि काही दिवसांनी त्या टाईल पडू शकतात. त्यानंतर वॉल टाईल्समध्ये काही मटेरियल डिफेक्ट असेल किंवा स्ट्रक्चरमध्ये डिफेक्ट असेल तर क्रॅक्स येऊ शकतात. त्यानंतर पीलिंग आउट ऑफ ग्राउट. ग्राउट जे भरलेलं असतं ते जर व्यवस्थित खालपर्यंत जॉईंटमध्ये भरलेलं नसेल तर ते निघून यायला सुरुवात होते. त्यानंतर प्लंबिंग रिलेटेड आपण बघूयात. प्लंबिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कन्सिल्ड प्लंबिंग व्यवस्थित झालं नसेल तर तिथून सीपेज किंवा लिकेज चालू होतं. नंतर आपण जे फॉसेट्स लावतो किंवा टॅप्स लावतो तेही नीट लावले नाही तर त्याच्यातनंही लिकेज चालू होतं. न्हाणी ट्रॅप्स चोक होऊ शकतात. इनसफिशियंट वर्किंग स्पेस फॉर फिक्चर्स, म्हणजे कमोड, बेसिन याच्याकरता अशी कन्फाईन्ड स्पेस असेल, वेल डिझाईन नसेल तर तिथे आपल्याला कंप्लेंट जनरेट होऊ शकते. कमोडचा जो फ्लश एरिया आहे, म्हणजे पाणी जाण्याचा जो मार्ग आहे, तिथे क्लॉगिंग होऊ शकतं. त्यानंतर फ्लशिंग टँक लावलेला असेल तर त्याचा सायफन ट्रॅप होऊ शकतो, त्यामुळे फ्लशिंग व्यवस्थित होत नाही किंवा पाणी कंटिन्युअस चालू पण राहू शकतं.
त्यानंतर फ्लश कॉक जर लावलेला असेल, फ्लशिंग टँक न लावता फ्लश कॉक लावलेला असेल किंवा फ्लशिंग वॉल लावलेला असेल तर त्याची स्प्रिंग जॅम होऊ शकतात आणि लो किंवा हाय प्रेशर इश्यूज फॉसेट्सना टॅप्सना येऊ शकतात. ह्या काही फॅक्ट्स मी तुमच्या समोर मांडतोय. पहिली आहे की एक बिल्डिंग आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला टॉयलेट्स वेगवेगळ्या हाईट्सला वेगवेगळ्या फ्लोअर्सवरती जाऊन कन्स्ट्रक्ट करायला लागतात. काम टेडियस असतं, त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगचा जॉब जो असतो तिथे तो खूप मेटिक्युलसली करायची गरज असते. बिईंग अ कॉम्प्लेक्स प्रोसेस म्हणजे त्याच्यात लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड असतात. लॉट ऑफ नॉलेज आणि एक्सपिरियन्स ऑल्सो रिक्वायर्ड. देन तिथे आपण बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी अशा करतो की ज्या आपल्याला परमनंट करायच्या असतात, त्यामुळे त्याचं प्रॉपर टेस्टिंग करून घ्यायची गरज असते. सगळ्या ऍक्टिव्हिटीज डेफिनेटली कॉस्टली असतात आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी ही जास्त असते. त्यानंतर टॉयलेट हे लोकेशन सारखं वापरात असतं, म्हणजे प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस किंवा पब्लिक टॉयलेटमध्ये बरेचशी माणसं सारखे टॉयलेट यूज करत असतात. त्यामुळे जास्त यूजमुळे पण जर मटेरियलच्या वेअर अँड टेअरमुळे किंवा क्लिनलीनेस नाही ठेवला तर तिथे कंप्लेंट जनरेट होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला काम एक्झिक्यूट करायला लागतं. मगाशी म्हणालो की इट इज अ कॉस्टली अफेअर. तर का, कसं, हे आपण एक केस स्टडी घेऊन डिस्कस करूयात. मी एक 44 फ्लॅटची बिल्डिंग कन्सिडर केलेली आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये 2 फ्लॅट्स, याप्रमाणे 88 फ्लॅट्स आहेत आणि साधारण कार्पेट एरिया टॉयलेटचा आहे तो 2464 स्क्वेअर फूट आहे. आता कॉस्ट ऑफ टॉयलेट आफ्टर वॉटरप्रूफिंग अँड प्लास्टरिंग ऑफ कोर्स पर इट्स कार्पेट एरिया. तर आपल्याला तिथे काय काय आयटम एक्झिक्यूट करायला लागतात. फ्लोअर टाईल्स इन्क्लुडिंग ग्राउटिंग करायला लागतं, त्याचा एरिया, त्याचा साधारण मटेरियल प्लस रेट आणि त्याची अमाऊंट फॉर 88 टॉयलेट्स आणि त्याची कॉस्ट पर टॉयलेट पर टॉयलेट कार्पेट एरिया, हे असं मी इथे मेन्शन केलेलं आहे. आपल्याला हे आयटम जे करायला लागतात, फ्लोअर टाईल्स आहे, वॉल टाईल्स आहे, सॅनिटरी वेअर आहे, सीपी फिटिंग्स आपल्याला फिक्स करायला लागतात. त्याच्यानंतर आजकाल नवीन पद्धत जी आहे अंडर स्लंग पाइपिंग जे असतं त्याच्याकरता आपल्याला ते हाईड करण्याकरता फॉल सिलिंग पण करायला लागतं. त्याच्यानंतर सीपीव्हीसी मध्ये कन्सिल्ड प्लंबिंग करतो आपण, कन्सिल्ड पाइपिंग करतो आपण. ग्रानाईटचा वापर असतो. ग्रानाईट डोअर फ्रेमला किंवा वॉश अँड बेसिनचं काउंटर तयार करण्यासाठी तिथे वापरला जातो. त्यानंतर डोअर आणि डोअर फिटिंग्स हा आयटम आहे आणि आपल्याला एक व्हेंटिलेटर आहे, खिडकी लागते. हे साधारण आयटम ऑन ब्रॉड स्केल आपल्याला तिथे एक्झिक्यूट करायला लागतात. त्याची साधारण पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया ऑफ टॉयलेट ही कॉस्ट जर आपण काढली तर ती जवळपास 2623 स्क्वेअर फूट येते. ही डेफिनेटली जास्त आहे. 1000 रुपयांनी तरी जास्त आहे इन कंपॅरिझन ऑफ आवर स्टँडर्ड कार्पेट एरिया कॉस्ट ऑफ बिल्डिंग. सो मित्रांनो, मला तुम्हाला हे याच्यातनं सजेस्ट करायचं आहे की बिंग अ कॉम्प्लेक्स एरिया, बिंग कॉस्टली एरिया, आपल्याला ह्या टॉयलेट कन्स्ट्रक्शनमध्ये जास्त लक्ष देऊन आणि जास्त क्वालिटीचं काम कसं करता येईल हे बघितलं पाहिजे. ते कसं करायचंय हे आपण शॉर्टमध्ये पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघूयात. गुड डिझाईन प्रॅक्टिसेस. आता तुम्ही साईटवर गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ड्रॉइंग्सच हातात येतात. तरीही त्या ड्रॉइंगमध्ये काही चुका असतील आणि त्या तुम्हाला प्रॅक्टिकल काम करताना जर जाणवत असतील तर तुम्ही सजेस्ट करून या काही पॉईंट्सवरती पुन्हा रिडिझाईन करून घेऊ शकता. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काही गुड डिझाईन प्रॅक्टिसेस शेअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं, वेट आणि ड्राय एरियाज आपल्याला सेपरेट आउट झालेले पाहिजेत. त्यानंतर वर्किंग स्पेस किंवा मूव्हिंग स्पेस सगळ्यांना प्रॉपर दिली पाहिजे. वर्किंग स्पेस म्हणजे काय, तर कमोडला लागणारी जागा, बेसिनला लागणारी जागा, शॉवर एरियाला लागणारी जागा ही प्रॉपर प्लॅन केलेली आहे का नाही आहे हे बघायला पाहिजे. त्यानंतर टाईलचा वापर करताना वॉलला जनरली आपण ग्लॉसी टाईलच असायला पाहिजेत असा आग्रह धरायला पाहिजे. मॅट टाईल शक्यतो लावू नयेत, कारण मॅट टाईलवरती डर्ट जमा होतो, फंगसही जमा होऊ शकतो, डॅम्पनेस येऊ शकतो आणि तिथे अनहायजेनिक कंडिशन्स टॉयलेटमध्ये तयार होऊ शकतात. त्यानंतर वॉलला आपण बिगर साईजच्या टाईलच आपण
प्रेफर केल्या पाहिजेत, ज्यायोगे कमीत कमी जॉईंट्स मध्ये आपण चांगलं काम करू शकू. पण ह्याच्या उलट फ्लोअरला छोट्या साईजच्या टाईल आपण प्रेफर करू. कारण का? ते छोट्या साईजच्या टाईलमध्ये आपल्याला प्रॉपर स्लोप मॅनेजमेंट करता येतं, ज्यायोगे पाणी कुठेही थांबणार नाही या दृष्टीने आपल्याला तो प्रयत्न करता येतो. त्यानंतर कन्सिडरिंग ऑल सेफ्टी रिक्वायरमेंट्स, इलेक्ट्रिकल फिक्चर्स सेफ्टी आणि युजेबिलिटी दृष्टीने फिक्सिंग किंवा लेआउट आपल्याकडे तसा आला पाहिजे. प्रॉपर व्हेंटिलेशन आणि फ्रेश एअर फ्लो हे आपण डेफिनेटली एन्श्युअर केलं पाहिजे. त्यानंतर बिग हाईट विंडोज आपण अडॉप्ट करायचं सजेशन दिलं किंवा केल्या समजा, तर त्यामुळे आपल्याला चांगला एअर फ्लो पण मिळू शकतो आणि काही मेंटेनन्स असेल तर माणूस डक्टमधून आतमध्ये येऊन त्याला मेंटेनन्स आपल्याला आतला काही असेल तर तो करता येतो. एक्झॉस्ट फॅन अरेंजमेंट ऑलवेज शुड बी देअर, कारण आतमध्ये डॅम्पनेस राहू नये, आतली हवा कायम बाहेर फेकली जावी याकरता हे अरेंजमेंट आपण करतो. आणि सगळ्यात शेवटी सिलेक्ट फिटिंग आणि फिक्चर्स ॲज पर लोकेशनल रिक्वायरमेंट. आता यात आपण जनरल लिस्ट ऑफ टॉयलेट फिटिंग आणि फिक्चर्स बघणार आहोत. एक मी मास्टर किंवा कॉमन बेडरूम घेतलेला आहे, बेडरूमचं टॉयलेट घेतलेलं आहे. सॅनिटरी फिटिंग्स मध्ये वॉल हंग कमोड, सीट कव्हर, फ्लश टँक, वॉश अँड बेसिन. त्यांच्या सीपी फिटिंग्स मध्ये फॉसेट्स, टू वे विथ कॉक, पिलर कॉक, बेसिन मिक्सर, शॉवर आर्म आणि शॉवर रोज, सिंगल लेवर डायव्हर्टर, टू इन वन वॉल मिक्सर किंवा 3 in 1 वॉल मिक्सर पण येतो त्यात, बाथ स्पाउट, कन्सिल्ड स्टॉप कॉक, अँगल कॉक, बॉटल ट्रॅप, हेल्थ फॉसेट, या सगळ्या गोष्टी येतात. आता या गोष्टी प्लॅन मध्ये आणि सेक्शनल इलेव्हेशन मध्ये कशा दिसतात एका टॉयलेटच्या लेआउटवर आपण बघूयात. हा आपण प्लॅन बघतोय. प्लॅन मध्ये हे आपलं टॉयलेट आहे, ही त्याची एंट्री आहे, हा दरवाजा आहे. दरवाजाच्या समोर इकडे कमोड प्लेस केलेला आहे, इथे बेसिन प्लेस केलेला आहे आणि हा जो एरिया आहे हा शॉवर एरिया आहे. आता तुम्ही बघताय की ही जी लाईन आहे, ही लाईन म्हणजे ड्राय आणि वेट एरियाचं सेपरेशन आहे. इथे 10 mm ड्रॉप दाखवलेला आहे ड्रॉइंग मध्ये बघा, म्हणजे ही साईड खाली राहणार आणि ही साईड फ्लोअरची वरती राहणार, ज्यायोगे इकडचं पाणी इकडे येऊ नये म्हणून ड्राय आणि वेट एरिया आपण हा सेपरेट आउट करत असतो. त्या प्लंबिंगच्या लाईन्स वगैरे सगळ्या दाखवलेल्या आहेत. त्या कशा आहेत त्या आपण इथे, या वॉलचं इलेव्हेशन हे इकडे दिसतं, हे आपण बघू. तर याच्यामध्ये हा टाई ड्रॉप आहे, टाई ड्रॉपच्या इकडे हा इकडे वेट एरिया आहे, म्हणजे हा झाला आपला शॉवर एरिया. हा डायव्हर्टर आहे, हे बेसिन आहे, हे कमोड आहे. आता यात ही विंडो आहे, इथून विंडोच्या खालनं बाहेरनं डक्टमधनं जेव्हा पाण्याची लाईन आतमध्ये येते, गार पाण्याची लाईन, ती एक लाईन येते सरळ बॉयलर पर्यंत जाते. त्याच लाईन मधनं एक ब्रँच निघून डायव्हर्टरला कोल्ड वॉटरचा सप्लाय होतो. त्याच लाईन मधनं एक लाईन निघून बेसिनला जाते. फ्लशिंग करता एक वेगळी लाईन केलेली आहे, कारण हल्ली मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये किंवा बऱ्याचशा प्रोजेक्ट्स मध्ये एसटीपी ट्रीटेड वॉटर आपल्याला फ्लशिंग साठी वापरलं जातं. त्यामुळे ही लाईन जी आहे ती फ्लशिंगची आहे. इथे फ्लश वॉल लावलेला आहे, याच्या थ्रू आपण फ्लशिंग करू शकतो. बेसिन मध्ये हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर दोन्हीचे इनलेट दिलेले आहेत. बेसिन मिक्सर दाखवलेला आहे. गिझर मधनं जे पाणी येतं, ही लाल लाईन जी आहे ती सगळी आपली आहे ती हॉट वॉटरची लाईन आहे. ह्या हॉट वॉटरच्या लाईन मधनं एक ब्रांच निघालेली ती डायव्हर्टरला गेलेली आहे आणि दुसरी ब्रांच जी आहे ती बेसिनला गेलेली. तर हा जनरल लेआउट असतो टॉयलेटचा आणि हे फिटिंग आणि फिक्चर्स असतात. आता तुम्ही जर बघितलं तर कमोडला सफिशियंट जागा त्यांनी अलॉट केलेली आहे, बेसिनला सफिशियंट जागा अलॉट केलेली आहे आणि शॉवर एरियाला पण सफिशियंट जागा अलॉट केलेली आहे. आता शॉवर एरियाला जागा किती अलॉट केलेली आहे, तर 3 फूट. 3 फूट इज रिक्वायर्ड फॉर शॉवर एरिया, म्हणजे 900 mm. त्यानंतर कमोडसाठी आणि बेसिनसाठी जागा डिवाइड करून दिलेली आहे, ज्यायोगे इथे माणूस येऊन
ऑपरेशन करू शकतो त्या फिक्चर्स. दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ एक्झॅक्ट स्पेस अरेंजमेंट. हे काही सीपी फिटिंग आपण बघू. मगाशी आपण ड्रॉइंग मध्ये बघितलं तसं हा डायव्हर्टर असतो, हा वॉल मिक्सर असतो, हा 3-in-1 आहे. 3-in-1 याच्याकरता की याला खाली इथे स्पाउट दिलेला आहे, ह्याच्यातनं आपण टेलिफोनिक शॉवर वापरू शकतो आणि हा एक ह्याचा जो वरती गेलेला आहे याच्यातनं गरम पाणी येतं, गार पाणी गरम पाणी मिक्स होतं आणि इथून आपण गार गरम पाणी खाली बादलीत घेऊ शकतो. हा बाथ स्पाउट आहे. ह्याच्या खाली डायव्हर्टरच्या खाली हा बाथ स्पाउट असतो, इथून आपण बादलीला पाणी घेऊ शकतो आणि वरती शॉवर आर्म आणि शॉवर रोज असतो. तसाच हा 2 वे बिगकॉक हा कमोडच्या साईडला लागतो. याला हे हेल्स फॉसेट लावलं जातं, ज्यायोगे आपल्याला क्लिनिंगसाठी हे दोन्ही वापरता येतात. बेसिन मिक्सर मगाशी ड्रॉइंगमध्ये जो दाखवला तो, त्याला खालून 2 कनेक्शन्स येतात, हॉट आणि कोल्डचे, आणि तो आपल्याला ऑपरेशनल मिक्स करून वापरता येतो. त्यानंतर मित्रांनो, थोडक्यात आपण सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ टॉयलेट फिटिंग अँड फिक्चर्स बघणार आहोत. सॅनिटरी फिक्चरमध्ये कॉमन पॉइंट्स असतात की स्पेस अवेलेबिलिटीच्या हिशोबाने आपण ते डिझाईन केलं पाहिजे किंवा सिलेक्शन केलं पाहिजे आणि त्याचं फ्रिक्वेन्सी ऑफ यूज पर डे काय आहे त्याप्रमाणे. सॅनिटरी पिक्चरमध्ये आपण वॉश अँड बेसिनचं बघितलं तर तिथे लोकेशनल अवेलेबिलिटी ऑफ वॉटर कनेक्शन, म्हणजे ते हॉट आहे आणि कोल्ड आहे, तर आपल्याला बेसिन मिक्सरसाठी ती अरेंजमेंट करायला लागते आणि त्याच्यासाठी लागणारं आपल्याला वॉश बेसिन निवडायला लागतं. त्याच्यानंतर पब्लिक आहे का पर्सनल आहे त्याप्रमाणे त्याची साईज आपण डिफाईन करू शकतो. विदाउट ऑर विथ पेडिस्टल. पेडेस्टल हा विषय जो असतो हा अस्थेटिक इम्प्रूव्ह करणारा विषय असतो. वॉल हंग कमोड किंवा हाफ पेडेस्टल कमोड नाही, सॉरी, वॉश अँड बेसिन दोन्ही आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर इंडियन वॉटर क्लोजेट किंवा ओरिसा पॅन आपण म्हणतो. त्याच्यात आपल्याला सिलेक्शन करताना फ्लशिंगच्या दृष्टीने आपण ओपन रिम किंवा बॉक्स रिम आहे असं बघून आपण ते सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर फ्लशिंग वॉटर इनलेट फ्रंटला पाहिजे का बॅकला पाहिजे, आपल्या लेआउटप्रमाणे, टॉयलेटच्या लेआउटप्रमाणे कशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण ते ओरिसा पॅन किंवा IWC सिलेक्ट करू शकतो. पी ट्रॅप पाहिजे का एस ट्रॅप पाहिजे. जनरली यात एस ट्रॅपच येतो, पी ट्रॅप खूप रेअरली येतो, पण जरी रिक्वायरमेंट असेल तर आपण मॅन्युफॅक्चरकडून तसं मॅन्युफॅक्चर करून घेऊ शकतो. एक जनरल तुम्हाला आयडिया यावी म्हणून एक बेसिनचं चित्र इथे मी दाखवतोय. फॉसेट फिक्सिंग होल्स, हा मागचा सरफेस आहे, हा समोरचा इलेव्हेशन पण दिलेला आहे बेसिनचा. हा त्याचा आउटलेट एका साईडला यांनी दाखवलेला आहे आणि साधारण बेसिनचे डायमेन्शन 550 mm विड्थ असते, 370 mm आउट ऑफ डायमेन्शन असतं. त्याचे फिक्सिंग डिटेल्स इथे वॉल ब्रॅकेट वरती तो आपण बेसिन फिक्स करतो, हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे. त्यानंतर येतं युरोपियन टाईप वॉटर क्लोजेट, EWC, फ्लोअर माउंटेड किंवा वॉल माउंटेड. याच्यातही आपण लोकेशनल अवेलेबिलिटी ऑफ वॉटर कनेक्शनच्या दृष्टीने विचार करू शकतो. त्याच्या फ्लशिंगच्या दृष्टीने ओपन रिम पाहिजे, बॉक्स रिम पाहिजे, तो विचार करू शकतो. फ्लोअर माउंटेड आहे का वॉल माउंटेड आहे हे पण डिसाईड करू शकतो. फ्लशिंग वॉटर रिक्वायरमेंट काय असते, 2, 4, 3, 6 लिटर. प्रत्येक कमोड हा त्याच्या फ्लशिंग रिक्वायरमेंटलाच डिझाईन केलेला असतो. त्याचा जो इंटरनल सरफेस असतो जिथून पाणी फ्लश होऊन जातं, ते किती वॉटरमध्ये फ्लश सगळं आपण वेस्ट करणार त्याच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळे आपल्याला जशी गरज असेल तसं आपण ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर वॉल माउंटेड असेल तर त्याच्यात जो खाली पी ट्रॅप असतो तो एक्सपोज पाहिजे आपल्याला का कन्सिल्ड पाहिजे, अस्थेटिकच्या दृष्टीने हा एक विचार आपण करू शकतो. त्यात फिक्सिंग पॅटर्नमध्ये वॉल ब्रॅकेट, चेअर ब्रॅकेट, रॅक बोर्ड आणि फ्लोअर बोर्ड्स असे 4 प्रकार येतात. हल्ली AAC लाईट वेट ब्लॉकचं बांधकाम बऱ्यापैकी असतं, तर तिथे आपल्याला वॉल ब्रॅकेट किंवा रॅक बोर्ड्स नाही चालत, कारण AAC ब्लॉकची तशी स्ट्रेंथ कमी असते. तिथे आपल्याला चेअर ब्रॅकेट वरतीच कमोड लावायला लागतात किंवा फ्लोअर माउंटेड असेल तर फ्लोअर बोर्ड वरती लावायला लागतात. त्याच्यानंतर फ्लशिंग ऍक्शनची रिक्वायरमेंट काय, म्हणजे आपण प्रायव्हेट एखादं छोट्या फ्लॅट मधलं टॉयलेट करतोय का पब्लिक टॉयलेट करतोय, ह्याच्यावरती हे 4 फ्लशिंग ऍक्शन्स ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याला ते कमोड सिलेक्ट करायला लागतं. आता त्याबद्दल अजून थोडी माहिती घेऊ. हा जो एक मी कमोड दाखवलाय हा वॉलहंग टाईप मध्ये आहे, मध्ये आहे, फ्लोअर पासून थोडा वरती आहे, त्याची फिक्सिंग हाईट किती आहे ते दिलेली आहे, टॉप किती वरती आहे तो, त्याचा हा
टॉप व्ह्यू आहे किंवा प्लॅन आहे, आणि हा जो आहे हा इथे ट्रॅप दिसत नाही बघा, हा कन्सील्ड आहे ट्रॅप, राईट. आणि हा ट्रॅप इथे आतमध्ये गेलेला आहे, त्यामुळे बाहेरून आपल्याला असाच शेप दिसतो. त्यामुळे अस्थेटिकली हे चांगलं दिसतं. ओपन रिम कन्सेप्ट जे आहे, हे ओपन रिम म्हणजे फ्लशिंग करता इथनं पाणी पूर्ण फ्लश होऊन हे पाणी बाहेर पाईपलाईन मध्ये फ्लश होतं. हे 3 मेजर प्रकार इथे मी तुम्हाला दाखवतोय. सायफन व्हॉर्टेक्स, सायफन जेट आणि फ्लो आउट. हे 2 स्टँडर्ड आपल्याला इंडिव्हिज्युअल बाथरूम करता वापरता येतात, पण हा पब्लिक बाथरूम करता सजेस्ट आहे, जिथे हेवी ट्रॅफिक इन्स्टॉलेशन्स आपल्याला करायला लागतात. इथे ह्या फोर्सनी कितीही वेळा आपण टॉयलेट जर यूज केलं तरी वेस्ट पटकन निघून जातं, ही याची रिक्वायरमेंट त्या लोकेशनची रिक्वायरमेंट असते, म्हणून हा आपण टाईप सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर सीपी फिटिंग. सीपी फिटिंग आपण मगाशी ही सगळी जी लिस्ट बघितली एका स्टँडर्ड टॉयलेटमधली, त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया करताना हे 3-4 पॉईंट आपल्याला मेन महत्वाचे लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे प्रेशर रिक्वायरमेंट. सीपी फिटिंगच्या मॅन्युफॅक्चरनी ते सीपी फिटिंग काय प्रेशरला ऑपरेशनल म्हणण्यापेक्षा पण वर्किंग प्रेशरला डिझाईन केलेलं आहे, त्याच प्रेशरला आपण तिथे ते वापरतोय का नाही हे क्रॉस चेक करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर फ्लो रेट रिक्वायरमेंट. आपल्याला फ्लो रेटची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे टॅपमधनं आपल्याला एक बादली किती मिनिटात भरायला पाहिजे ही रिक्वायरमेंट कशी आहे, किंवा शॉवर रोजमधनं आपल्याला किती पाणी यायची रिक्वायरमेंट आहे, हे कसं कसं आपल्याला डिझाईन पाहिजे, त्या बेसिस ते आपण सिलेक्शन करू शकतो. त्यानंतर त्याचे कमीत कमी जॉईंट्स असलेले फिटिंग्स आपण घेतले तर त्याच्यात पॉसिबिलिटी ऑफ लिकेज कंप्लेंट्स आपण अवॉइड करू शकतो. आणि शेवटी हा टॉयलेटमध्ये समोर दिसणारा रोजचा ऑपरेशनल आयटम आहे, त्यामुळे अस्थेटिक्स पण बघण्याची अतिशय गरज असते. अस्थेटिक्स पण चांगले असले तर टॉयलेटचं तेवढं अस्थेटिक्स ओव्हरऑल अस्थेटिक्स उठून दिसतो. गुड कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेसमध्ये आपण पहिल्यांदा प्लंबिंग बघणार आहोत. प्लंबिंगमध्ये आपण हे जे तुम्ही प्लंबिंग बघताय हे प्लास्टर नंतर वॉलमध्ये जेसेस घेऊन आपण ते प्लंबिंग केलेलं आहे, आणि त्याला आपण स्टँडर्ड भाषेत झरी म्हणतो. आता ही झरी करताना इथे मी जो ॲरो दाखवलेला आहे, इथे हा कॉलम आलेला आहे. कॉलम मध्ये आपल्याला कधीही झरी करायची नसते, कारण आरसीसी मेंबर कुठेही आपण ब्रेक करत नाही. त्याकरता आपण वरनं पाईप घेऊन तिथे फिनिशिंग त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्यानंतर सगळे पाईप्स आणि फिटिंग्स करेक्ट मेजरमेंटचेच असावेत, म्हणजे हा पाईप इथून इतका बरोबर कट करून घेतला तरच तो या फिटिंगमध्ये बसणार आहे, इथून इतका बरोबर कट करून घेतला तरच या फिटिंगमध्ये बसणार आहे. ही काळजी आपल्याला प्लंबिंग करताना प्लंबर बरोबर डिस्कस करून घ्यायला लागते. त्यानंतर fittings are used the fittings used are appropriate for the locational use. लोकेशनल यूज म्हणजे काय, की इथे टी टाकलाय, सीपीव्हीसी टी आहे, इथे तुम्ही हा एल्बो इथे टाकून चालेल का, तर नाही चालणार. समजा हा एल्बो तुम्ही इथे टाकला तर ही एक लाईन सेपरेट येईल, ही एक लाईन सेपरेट येईल, तर दोन्ही लाईन जोडणार कसं, एक लाईन मधून बाहेर काढणार कसं. तर ऑप्टिमम यूज ऑफ फिटिंग्स विथ regards to the layout of the toilet is highly required. त्याच्यानंतर सीपी आणि सॅनिटरी फिटिंगचे इन्स्टॉलेशन्स जे आहेत ते ड्रॉइंग प्रमाणेच करायचे, कारण आपल्याला ही अंतर जी सोडायला लागतात. आता इथे मिक्सर बसणार आहे, हा वॉल मिक्सर बसणार आहे, तर वॉल मिक्सरच्या 2 मधलं अंतर 150 mm असतं, ते आपण मेंटेन करायला पाहिजे. इथे काय बसणार आहे, तर इथे सिंगल लेव्हल डायव्हर्टर बसणार आहे. ते जे आपल्याला अंतर मेंटेन करायचं असतं ड्रॉइंग मध्ये दाखवल्याप्रमाणे, भिंतीपासून 3 फूट समजा तुमचा वेट एरिया असेल, त्याच्या सेंटरला बरोबर आपल्याला हा डायव्हर्टर बसवायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या ड्रॉइंग प्रमाणे आपल्याला मेंटेन ठेवायला लागतात. त्यानंतर पाईपलाईनचा फिक्सिंग जे आहे ते डेफिनेटली त्याचे जॉईंट्स, त्याचं सिमेंट सॉल्व्हंट कसं वापरायचं, कोणत्या डायमीटरला कोणतं सॉल्व्हंट असतं, हे सगळं मॅन्युफॅक्चरच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपल्याला वापरायला लागतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टेस्टिंग. टेस्टिंग जे आहे ते आपण 10 kg प्रेशरला 30 मिनिट्स करता सगळ्या पाईपलाईनमध्ये त्या प्रेशरने पाणी ठेवून करतो. ती स्टँडर्ड प्रोसिजर आहे ही. त्यानंतर सगळं काम झाल्यानंतर आपण नॉनस्ट्रिंग मॉटरने ही सगळी झरी बंद करून पाईप आपण कन्सील करून टाकतो. त्यानंतरचा ऍक्टिव्हिटी आहे फ्लोअरमध्ये टाईल लेईंग. फ्लोअरमध्ये टाईल लेईंग करताना वॉटरप्रूफिंग पूर्ण झालेलं पाहिजे. कुठे क्रॅक्स दिसत असतील तर त्याला आपण प्रेशर राउटिंग करून क्रॅक्स बंद करून पुन्हा टेस्टिंग करून मगच
टायलिंग चालू करायचं आहे. त्यानंतर इंटरनल डायमेन्शन्स प्लास्टर टू प्लास्टर घेऊन त्याप्रमाणे इंटरनल लेआउट आपला फ्लोअरचा करायचा आहे, ज्यायोगे तुकडे जे असतात टाईलचे ते एका कोपऱ्यात जातील किंवा एक्सटर्नल वॉलला आपण ते तुकडे करू शकतो. दरवाज्यातून आतमध्ये जाताना आपल्याला फुल टाईल दिसली पाहिजे फ्लोअरमध्ये, असं आपण ते मॅनेज करू शकतो. त्यानंतर ड्राय आणि वेट एरियाज एक्झॅक्ट मार्क करायचे ड्रॉइंग प्रमाणे आणि तिथे फुल टाईलच आली पाहिजे, फुल टाईलचाच ड्रॉप आला पाहिजे, तिथे तुकडा नाही आला पाहिजे. त्यानंतर स्लोप करता वॉलवरती आपण 1 मीटर वरती लेवल मार्क करायच्या. त्या 1 मीटर समजा दरवाजापासून आपल्याला बाहेरच्या डक्टच्या कोपऱ्यापर्यंत समजा जर स्लोप द्यायचा असेल, तर दरवाजाच्या इथे 1 मीटर वरती आपण समजा एक मार्किंग केलं, तर ते डक्टच्या इथे जिथे नाणी ट्रॅप आहे तिथे 103 सेंटीमीटर किंवा 1.03 मीटर आलं पाहिजे, ज्यायोगे आपला स्लोप प्रॉपर नाणी ट्रॅपमध्ये जाईल आणि पाणी स्टॅग्नेट होणार नाही. शक्यतो 2 वेगळे नाणी ट्रॅप प्रिफर आपण करावे, वेट एरिया आणि ड्राय एरिया. कारण आपल्याला इंडियामध्ये लोकांना टॉयलेट धुण्याची सवय असते. त्यामुळे ड्राय एरियाचं पाणी ड्राय एरियामध्ये राहावं, वेट एरियाचं वेट एरियामध्ये राहावं. याच्याकरता 2 आपण नाणी ट्रॅप प्रिफर केले तरी चालू शकतं, एकाने काम चालू शकतं. त्यानंतर आपण टाईल बसवताना ट्रॅडिशनल सिस्टम वापरली तरी चालते, ॲडिसिव्हनी बसवलं तरी चालतं, पण स्पेसर मस्ट आहे. कारण मॅन्युफॅक्चरर पण सांगतो की आमच्या टाईल स्पेसरनीच बसवा. हा एक मी तुम्हाला फोटो दाखवतोय, ज्याच्यात टाईल मध्ये 2 mm चं अंतर सोडलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे ॲडिसिव्हनी ह्या टाईल्स ते लावतायत. त्यानंतर जॉइंट्स जे आहेत ते इपॉक्सी ग्राउटनीच भरायचे, सिमेंटिशियस ग्राउटनी भरायचे नाही. कारण इपॉक्सी ग्राउट 100% वॉटरप्रूफ असतं आणि त्याचं ॲडिशन जास्त असल्यामुळे ते टाईलच्या एजेसला प्रॉपर चिकटून राहतं. त्यामुळे इथून पाणी खाली जाणं हा विषय संपतो. त्याचा कलर मॅचिंग घेऊ शकतो किंवा अपोजिट कलरही घेऊ शकतो. या फोटोमध्ये इथे एक ग्राउट भरलं जातंय, हे ग्राउट आहे, हे ग्राउट भरलं जातंय. त्यानंतर सगळं झाल्यानंतर टाईलला 7 दिवस व्यवस्थित क्युरिंग दिलं तर टाईल फ्लोअर आपला पक्का होऊन जातो. वॉल टाईलमध्ये आपण काय काय काळजी घ्यायच्या, तर एक तर पहिल्यांदा ग्रीड आखून घ्यायचंय पूर्ण टाईलच्या साईज प्रमाणे. बारीक तुकडे जे आहेत ते कॉर्नरला गेले पाहिजेत, समोर मोठ्या टाईल राहिल्या पाहिजे. त्याप्रमाणे मिनिमम थिकनेस येईल मागच्या मॉर्टरचा हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्याकरता प्लास्टर हे प्लम मध्ये असलं पाहिजे, नसेल तर थोडंसं करून घ्यायची गरज आहे आणि ते करून घ्यावं जनरली. त्यानंतर राईट अँगल आणि प्लम हा टाईलचा मेंटेन करण्यासाठी आधी आपण सगळीकडे ठिये लावून घेतले पाहिजे. त्यानंतर कन्सिल्ड प्लंबिंग जे असतं ते कुठेही ओपन नकोय, ते आपल्याला नॉन-स्टिक मॉर्टरने बंद केलेलंच लागतं. त्यानंतर 2 mm जॉईंट स्पेसर करता ठेवून टाईल लावणे, त्याच्यात इपॉक्सी ग्राउट भरणे आणि त्या टाईलला एक 7 दिवस क्युरिंग करणे. यानंतर आपण थोडक्यात बघू आपण की क्वालिटी चेक्स सिव्हिल इंजिनिअरिंगनी काम करताना काय करायचे. तर इथे मी फक्त आता प्लंबिंग वर्कसाठीचे चेक्स काही मेन्शन करतोय. इथे आपण बघणार आहोत व्हेरीफाय आफ्टर ऑर ड्युरिंग वर्क. आता याच्यात काय काय चेक करायचंय, तर जरी व्यवस्थित झालेली आहे का नाही, ते कटर मशीनने केल्यात का नाही, डेप्थ जरीची व्यवस्थित आहे का नाही, ज्याच्यात पाईप आपला आतमध्ये पूर्ण बसू शकतो अशा दृष्टीने. त्यानंतर सीपीव्हीसी पाईपचं फिक्सिंग प्रॉपर क्लॅम्प्सने झालेलं आहे का नाही, त्याला नेलिंग व्यवस्थित झालेलं आहे का नाही, त्याचं टेस्टिंग 10 kg झालंय की नाही किंवा करतायत की नाही. त्यानंतर जरी वर्क झाल्यानंतर त्याचं एक तर नॉनस्टिक ग्राउंड आपण किंवा सिमेंट मॉर्टर पण वापरू शकतो, दोन्ही गोष्टी वापरू शकतो. दोन्ही आपल्याला ते फिनिशिंग करायला लागतं. त्यानंतर त्याचं प्रॉपर म्हणजे सिमेंट मॉर्टर वापरलं असेल तर 7 दिवस क्युरिंग करायला लागतं, नॉनस्टिक वापरलं असेल तर आपल्याला क्युरिंग लागत नाही. त्यानंतर सगळे नाहणी ट्रॅप सगळे व्यवस्थित आहेत ना, कारण हल्ली पीव्हीसी नाहणी ट्रॅप वापरले जातात, त्या आतमध्ये क्रॅक वगैरे असू शकतात. त्यामुळे तिथे आपल्याला ते चेक करायला लागतं. त्यानंतर आपण बिफोर म्हणजे टॉयलेट तयार झालेलं आहे, पूर्ण रेडी आहे, साफसूफ करून आहे, तरी आपल्याला जाऊन तिथे क्वालिटी चेक्स करायला लागतात, कारण त्याच्यात काही डिफेक्ट्स राहू नये या दृष्टीने. सगळे टॅप्स, मिक्सर, डायव्हर्टर्स व्यवस्थित ड्रॉइंग प्रमाणे फिक्स केलेत का नाही हे चेक करायचं. त्याच्यात काही लिकेज वगैरे आहे का, हे पाणी रन करून तिथे आपण चेक करायचं. त्यानंतर सगळ्या टॅप्समध्ये प्रॉपर प्रेशर येतंय का, नाही येतंय हे बघायचं. त्यानंतर
फ्लश टँकचं ऑपरेशन, एक 5 मिनिटं तिथे पाणी सोडून बघायचं, फ्लश करून बघायचं, 5-10 वेळा फ्लश करून बघायचं की प्रॉपर फ्लश होतंय का नाही होतंय. आणि त्याच्यात पी ट्रॅपमध्ये कमोडच्या किंवा WCच्या कुठे सिमेंट वगैरे जाऊन बसले का काय, ते एक चेक करायला लागतं आपल्याला. नाणी ट्रॅप पण पाणी व्यवस्थित जातंय का, नाणी ट्रॅपमध्ये पाणी अडकतंय हे पण आपल्याला चेक करायला लागतं. हॉट आणि कोल्ड वॉटर मिक्सरचं ऑपरेशन आपल्याला दोन्ही चेक करायला लागतं. जर हॉट वॉटरचं कनेक्शन तिथे नसेल तर कोल्ड वॉटरचं टेम्पररी कनेक्शन देऊन आपण ते चेक करू शकतो. बॉयलर कनेक्शन प्रॉपर प्लग केलेले आहेत का नाही शेवटी तेही चेक करू शकतो. त्यानंतर फ्लशिंग टँक प्रॉपर ऑपरेट होतोय का नाही, मगाशी आपण बघितलं तसं, आणि सगळे सॅनिटरी फिक्चर्स क्लीन आहेत का नाही. सॅनिटरी फिक्चर्स म्हणजे सॅनिटरी फिक्चर्स प्लस सीपी फिटिंग पण आपल्याला चेक करायला लागतात, कारण ऍसिड वॉश करताना काही वेळा ऍसिडच्या फ्यूममुळे निकेल प्लेटिंग सीपी फिटिंग वरचं निघून जातं. तर तसं एखादं दिसलं तर बिफोर पोझिशन आपल्याला ते चेंज करून द्यायला लागतं. तर मित्रांनो, हे आपले मेजर पॉईंट्स आज आता इथे संपतायत. आता आपण काही टॉयलेट लेआउट्स स्टडी करूयात. पहिला लेआउट आहे, मगाशी आपण प्रायव्हेट बेडरूम किंवा छोट्या टॉयलेटचा लेआउट बघितला. हा पब्लिक टॉयलेटचा लेआउट आहे. याच्यात वेल डिफाईन्ड प्लॅन केलेला आहे. लेडीज टॉयलेट आहे, जेंट्स टॉयलेट आहे, हँडिकॅप टॉयलेट आहे, मुव्हिंग एरिया आहे, काही स्टोरेज वगैरे आहे. इथे बेबी काउंटर आहे, म्हणजे लो हाईटसाठी इथे काही अरेंजमेंट असतात. बेसिन आणि बेसिनचे अरेंजमेंट बेसिकली असतात. त्यानंतर हे क्रॉस सेक्शन्स आणि ड्रॉइंग्स काही फिक्सिंगच्या दृष्टीने आपल्याला जे स्टडी करायला लागतात ते आपण बघू. बेसिन आहे, बेसिनला हे बेसिन बेसिन मिक्सर आहे. हॉट अँड कोल्डचं कनेक्शन आहे. किती हाईट द्यायची आहे बेसिनची ही इथे दाखवलेली आहे, 700 mm. या वॉटर ट्रॅपमध्ये पाणी येऊन नाणी ट्रॅपमध्ये जातं. ही अशी अरेंजमेंट सेक्शनमध्ये बघितलं आपण तर तेच आपल्याला वॉटर ट्रॅप दिसतोय आणि पाणी असं वाहून जाताना दिसतंय. दिस इज द नाणी ट्रॅप किंवा फ्लो ट्रॅप. कमोड, वॉल हंग कमोड दाखवलेला आहे. हा फ्लश टँक आहे. हा फ्लश टँक मधून पाणी इथे जातं, इथे फ्लशिंग होऊन इथे वाहून बाहेरच्या लाईन मध्ये जातं आणि सगळं वेस्ट वॉटर आपलं फ्लश केलं जातं. त्यानंतर हा ओरिसा पॅन किंवा IWC फिक्सिंगचे डिटेल आहे. त्याला 900 mm टॉप वरती साधारण हा आपल्याला फ्लशिंग टँक लावायला लागतो. इथून 300 mm वरती हा लावायला लागतो, कारण ह्या टँकच्या बाहेर हा आला पाहिजे किंवा माणूस उठताना बसताना हा टँक पाठीला लागायला नको, याच्याकरता ही रिक्वायरमेंट असते. नंतर युरिनल्स, पब्लिक टॉयलेटमध्ये युरिनल वापरले जातात. त्याच्यात ही फिक्सिंग हाईट त्याची बॉटम आहे 610. त्यानंतर हा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे आणि हा प्लॅन दाखवलेला आहे. सिनियर सिटीजन टॉयलेटमध्ये वेगळी थोडीशी अरेंजमेंट एवढीच असते की त्यांना हे ग्रॅब बार्स दिलेले असतात. त्यांना उठण्या बसण्याकरता, चालण्याकरता व्यवस्थित अरेंजमेंट असावी म्हणून हे दिलेलं असतं. मित्रांनो, ऑनलाईन सेशनसाठी काही मी तुम्हाला सांगू इच्छितो की फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत. ड्युरिंग कन्स्ट्रक्शन प्रोसेसेस फ्रॉम साईट एनेबलिंग ऍक्टिव्हिटी टू हँडओव्हर ऑफ द प्रोजेक्ट, हे आपण ऑनलाईन प्रोग्राम्समध्ये घेणार आहोत. त्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घेणार आहोत ह्या मी तुम्हाला सांगतो. एस्टिमेशन, कॉस्टिंग, कॉस्ट कंट्रोल, मग टेंडरिंग कॉन्ट्रॅक्ट्स, त्यानंतर साईट एनेबलिंग, त्यानंतर एक्सकॅव्हेशन अँड अँटी टर्माइट ट्रीटमेंट, PCC सोलिंग, मुरुम फिलिंग, ऑन साईट RCC किंवा RMC, शटरिंग आणि रिइन्फोर्समेंट, मॅशनरी प्लास्टर वॉटरप्रूफिंग, प्लंबिंग, carpentry work, flooring and dado, fabrication and aluminum work, electrical work, painting, QA/QC, stores management, सगळ्या सर्व्हिसेस, STP, WTP, ग्राउंड वॉटर वगैरे, हँडिंग ओव्हर प्रोसेसेस, ह्या सगळ्या प्रोसेसेस आपण घेणार आहोत आणि ह्या डिटेल्ड ऑनलाईन सेशन्समध्ये या सगळ्या आमच्यातर्फे त्या घेतल्या जातील. ह्या घेताना त्याच्यात काय काय मेन पॉईंट कव्हर करणार आहोत आपण ते मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. त्यात टेक्निकल रिक्वायरमेंट ऑफ द प्रोसेस, सब प्रोसेसेस काय काय इन्व्हॉल्ड आहेत, त्याला लागणारे मटेरियल, टूल, प्लांट्स, इक्विपमेंट्स काय काय लागतात, टेस्टिंग कसं करायचं इनकमिंग मटेरियलचं, रिसोर्स प्लॅनिंग कसं करायचं, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लेबरची आपल्याला अरेंजमेंट करायला लागतं त्याचं एस्टिमेशन. त्यानंतर
प्रॉपर मेथडॉलॉजी अडॉप्ट करून ती कशी एक्झिक्यूट करायची, त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याच्या गुड कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस कशा आहेत, त्याच्यानंतर चेकलिस्ट, वर्क इन्स्ट्रक्शन, मेथड स्टेटमेंट, क्वालिटी प्लॅन्स त्याचे काय काय आहेत, या 1 to 1 तुम्हाला सगळे आम्ही आमच्याकडनं सांगितले जातील, ज्यायोगे तुम्हाला प्रॅक्टिकली काम करताना अजिबात त्रास नाही होणार. त्यानंतर क्वालिटी इन्स्पेक्शन कसे करायचे, इन प्रोसेस क्वालिटी इन्स्पेक्शन कसे करायचे, नॉन कन्फर्मिंग प्रॉडक्ट म्हणजे काही चुका झाल्या असतील, डिफेक्ट असतील काम करताना, तर ते कसे ओव्हरकम करायचे, त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायच्या. त्यानंतर सगळं झाल्यानंतर पोस्ट इन्स्पेक्शन ऑफ प्रोसेस, सगळं पूर्ण झाल्यानंतर पण आपल्याला एक चेकलिस्ट असते डिफाईन, त्याच्याप्रमाणे सगळं काम चेक करायला लागतं. त्याच्यानंतर अल्टरनेट मटेरियल्स आणि मेथड्स आपण काही वापरू शकतोय, तर ते पण आपण शिकू शकतो. त्यानंतर काही नवीन गोष्टी केल्या असतील ऍक्टिव्हिटी करताना, तर ते आपण लेसन लर्न म्हणून आपण नोट करू शकतो. प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्ही ऑनलाईन कोर्स समजा जॉईन केला, तर त्याच्यातनं तुम्हाला काय काय फायदे होतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला एक तर इंडस्ट्री एक्सपर्ट कडनं गायडन्स मिळतो, तो पण प्रॅक्टिकल लेवलचा गायडन्स मिळतो. त्यानंतर आत्ता करंट ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस चालू आहेत इंडस्ट्रीमध्ये त्या तुम्हाला सांगितल्या जातात. त्यानंतर तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण केलं जातं थ्रू सम सॉफ्ट स्किल प्रोग्राम्स. त्यानंतर तुम्ही जेव्हा काम करायला जाल तेव्हा तुम्ही हे सगळं शिकून जेव्हा साईटवरती जाल तेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशनला पण तुम्हाला चांगलं सर्व्हिस देता येईल आणि ऑर्गनायझेशन पण तुम्हाला ॲज अ प्राऊड एम्प्लॉई म्हणून म्हणू शकते. पण हे सगळे कोर्स पूर्ण केल्यानंतरच तुम्ही नॉलेज प्रॅक्टिकल गेन केल्यानंतरच हा मोठा बदल तुमच्या लाईफमध्ये घडू शकतो. त्यानंतर थेरॉटिकल नॉलेज जे आहे त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करावं या दृष्टीने पण आम्ही प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला शिकवतो. त्यानंतर तुमची एम्प्लॉयबिलिटी इन्क्रीज करण्याकरता या सगळ्या गोष्टीचा खूप उपयोग होतो. तर मित्रांनो, सेशन संपवण्यापूर्वी मी तुम्हाला आमच्या प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड याचा ॲड्रेस इथे मेन्शन केलेला आहे. फोन नंबर्स आहेत, मेल आय डी आहे आणि वेबसाईट आहे. तुम्ही इथे फोन करून, व्हिजिट करून, मेल करून, वेबसाईट व्हिजिट करून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्यासाठी आणि तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकता. तर आजचं सेशन मी इथे संपवतोय मित्रांनो. थँक यू फॉर युअर टाइम. थँक यू व्हेरी मच.